पण पकडले गेल्यानंतर यांनी आपली लढाऊ वृत्ती सोडली नाही. जेव्हा कोर्टामध्ये त्यांना हजर केलं, पुढे हजर केलं कोर्टामध्ये, त्यावेळेला इंग्रजांनी त्यांना वकील मिळू दिला नाही. आपली बाजू मांडण्यासाठी त्यांना वकील मिळू दिला नाही. त्यावेळेला आपल्या देशातलं पहिलं उदाहरण आहे, स्वतःची वकिली स्वतः करणारा माणूस राघोजी भांगरे. काय स्वतःची वकिली स्वतः करणारे कोण आहेत? पहिले राघोजी भांगरे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा हेच शिकायचं की माझ्यासाठी कोणीतरी बोलेल, माझ्यासाठी माझी बाजू कोणीतरी मांडेल, याचा विचार करायचा नाही. आपली वकिली आपणच करायची, आपला मुद्दा आपणच मांडायचा, रडायचं नाही. आपली वकिली आपणच केली. आणि शेवटी त्या कोर्टाने सांगितलं की एवढा वीर शूर योद्धा या ठिकाणी, आज जरी आपण त्याला गुन्हेगार म्हणत असतो, खरे गुन्हेगार इंग्रज होते. आपण गेलो होतो तर त्यांच्या गावात इंग्रज आले होते ना आपल्याकडे, ते आपल्याला गुन्हेगार म्हणत होते. जजने सांगितलं की यांचं असं तैलचित्र जे फोटो बघतो ना आपण, हा फोटो तैलचित्र बनवून लावावा. त्यावेळेस इंग्रजांनी तो लावू दिला नाही. पण आज आपण 220 वर्षानंतर सुद्धा त्यांच्या तैलचित्राला पूजा करतो आहोत, पुष्पहार अर्पण करून त्यांच्या समोर कार्यक्रम साजरा करत आहोत. हे खरं तर त्यांच्या बलिदानाचं फळ आहे.